10वी झाल्यानंतर लग्न झालं आणि लग्नानंतर वाटलं की आता सगळं थांबलं, आता आपण काहीच करू शकत नाही. पण त्यानंतर खरं माझं करिअर चालू झालं आणि ते मी यशस्वीरित्या माझं करिअर घडवलेलं आहे. आणि हीच जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. हाय गाईज, नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ग्रो विथ नम्रता. तर आजचं सांगायचं म्हणजे आज मी स्वतःसाठी 100 डेज चॅलेंज घेतलेलं आहे. आणि या 100 डेजमध्ये मी स्वतःला टार्गेट दिलेलं आहे की 100 दिवस 100 सब्जेक्टवर व्हिडिओ बनवायचे. आणि ते विषय तुम्हीही मला सांगू शकता, कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की मॅडम ह्या विषयांवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता किंवा मीही बनवणार आहे. आणखी आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला थोडीशी माझी ओळख करून द्यायची आहे की मी काय करते, काय सध्या मी फक्त घर चालवते का की जॉब करते का, काय करते. तर हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करते की माझं लग्न 10वी झाल्यानंतर झालेलं आहे. आणि 10वी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी फक्त घरात चूल आणि मूल करत राहिलेली नाहीये. मला ह्यातून माझ्या जर्नीतून तुम्हाला हे सांगायचं आहे की लग्न झालं म्हणजे सगळं संपतं असं नाही. तर लग्न झाल्यानंतर मी माझं पूर्ण शिक्षण कंप्लीट केलं, जॉब केला आणि आता सध्या मी माझी अकॅडमी चालवते. मी एक अबॅकस टीचर आहे आणि माझी अबॅकसची अकॅडमी आहे. जवळजवळ 10 ते 11 शाळांमध्ये जाऊन मी स्वतः अबॅकस शिकवते. त्याचबरोबर 250+ स्टुडंट्सना मी अबॅकस ट्रेनिंग ऑल कंप्लीट केलेलं आहे. तसंच टीचर ट्रेनिंग मी प्रोव्हाइड करते. तर अशी ही माझी छोटीशी जर्नी आहे. आणि 10वी झाल्यानंतर लग्न आणि लग्नानंतर इतकं सगळं करणं हे छोटंसं आहे, पण हे माझं साम्राज्य मला खूप मोठं वाटते. आणि त्यासाठी मी कसं स्ट्रगल केलं, काय केलं, ही जर्नीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला ती पाहायची असेल तर प्लीज, जर तुम्हाला ही माझी जर्नी पाहायची असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी ही जर्नी माझी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर मी MA BEd आहे, TET CTT टेट ऑल एक्झाम क्वालिफाईड आहे, पण गव्हर्नमेंट जॉब नाही. पण माझा बिझनेस आहे, माझी स्वतःची अकॅडमी आहे आणि छोटीशी आहे, पण मी ती आनंदाने चालवत आहे आणि त्यात मी खूप खुश आहे. आणि हे सगळं करत असताना जी मला मिळालेली घरच्यांची साथ आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशा पद्धतीनं सगळा प्रवास माझा सुरू झालेला आहे. आणि आज एक मी कॉन्फिडन्स महिला म्हणून तुमच्यासमोर बोलतीये. आणि एक इतक्या कॉन्फिडन्स हा माझ्यात पहिला कधीच नव्हता की घराबाहेर एकटं जायला घाबरणारी मी आणि आता तुमच्या इतक्या तुमच्यासमोर बोलणारी मी, ह्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर जर तुम्हाला ती जर्नी माझी पाहायची असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हसत राहा, खुश राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.